श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच 7 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होईल. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेश उत्सवाचा उत्सव हा पूर्णपणे साजरा करण्याच्या तयारीत राज्य लागलेला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह दिसत आहे. 10 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल. यंदा मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन केले जाईल, तर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपती यांचे विसर्जन होईल. गौरी आवाहन शुभ मुहूर्त. ज्येष्ठ गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 पर्यंत आहे. त्यात राहू काळ दुपारी 3 ते दुपारी 4:30 पर्यंत असेल. त्यामध्ये अनुराधा नक्षत्र प्रारंभ होणार आहे 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:04 पासून. अनुराधा नक्षत्र समाप्ती 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:03 पर्यंत असेल. ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्व. या दिवशी गौरी म्हणजेच देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या 2 किंवा 3 दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत होतो. यावेळी फुलांनी आणि कलकुरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. त्यामध्ये शाडू, पिवळे, कांबळे आणि तांबडी कलरचे मिळत असतात. अजून काही प्रकार असतात. काही जण केवळ मुखवट्यांचीच पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी सुद्धा असतात. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेची पद्धत वेगवेगळ्या आहेत. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते, तर समुद्र किंवा नदी खडा आणून पूजा करताना सुद्धा पाहायला मिळते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा देखील दिसतो, तर काही ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचा दिसतो.